नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण अनेक जण मला विचारतात, ताई उपवास जमला नाही तरी चालेल का? काही उपाय करता येईल का? तर उद्या आहे गुरुवार, संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरी 11 तांदूळ आवर्जून ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. घरात काम करत असतात, मुलं असतात, तब्येत साथ देत नाही, पण तरीही मनात एकच इच्छा असते, गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर घरावर राहावी. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे, गुरुवार संकष्टी चतुर्थी. एक अतिशय सोपा उपाय. उपवास न करता फक्त 11 तांदूळ कुठे ठेवायचे? हा उपाय इतका सोपा आहे, जे कोणीही करू शकतं, की कोणतीही स्त्री, कोणताही माणूस तो करू शकतो. त्याआधी आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व बघून घेऊया. संकटावर मात करण्याचा दिवस म्हणजे आपल्या जीवनात संकट कुठली नसतात. घरात सतत भांडणं असतात, पैशाची अडचण, काम होत नाही, मुलांच्या अभ्यासात अडथळे, मन शांत राहत नाही. अशा वेळी गणपती बाप्पाला संकटमोचक का म्हणतात माहीत आहे? कारण मनापासून केलेली अगदी छोटी प्रार्थनाही ते स्वीकारतात. उपवास नसला तरीही उपाय का चालतो? खूप जणांना वाटतं. उपवास नाही केला तर उपाय निष्फळ ठरेल असे अजिबात नाही. शास्त्रात आणि परंपरेत एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे. भाव शुद्ध असला की उपाय मिळतो. उपवास हा शरीराचा असतो, पण गणपती बाप्पा आपलं मन पाहतात, नाही का? तर मन श्रद्धेने भरलेले असेल, तर उपवास नसतानाही ते तुमचं म्हणणं ऐकतात. आता प्रश्न येतो, 11 तांदूळ कुठे ठेवायचे? तांदूळ म्हणजे अन्न, समृद्धी, पवित्रता. 11 हा अंक म्हणजे शुभ शक्तीचं प्रतीक आहे. गणपतीला तांदूळ फार प्रिय मानले जातात. तांदूळ, अक्षता म्हणजे घरात अन्नाची कमी होऊ नये, पैशाची चणचण कमी व्हावी, नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी, यासाठी हा उपाय केलेला जातो. उपाय कसा करायचा? आता लक्ष देऊन ऐका बरं का. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सकाळी अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, मन शांत ठेवा. तांदूळ कुठे ठेवायचे? देवघरात की घराच्या उंबरठ्याजवळ, जिथून आपण सकारात्मक ऊर्जा येते आपल्या घरात, तिथं ठेवायचं आहे. कशावर ठेवायचं? तांब्याच्या वाटीत किंवा ताटात. किती तांदूळ घ्यावं? अगदी मोजून 11 तांदूळ घ्या. काय मंत्र म्हणायचा? मनात किंवा हळू आवाजात म्हणायचं आहे, गणपती बाप्पा माझ्या घरात सुख शांती ठेवा. माझ्या घरात अडचणी दूर करा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा आयुष्यभर राहू द्या. बस इतकंच. संध्याकाळी काय करावं? संध्याकाळी दिवा लावा. गणपती बाप्पाला नमस्कार करा. मग ते 11 तांदूळ पक्ष्यांना टाका किंवा झाडाच्या आपल्या कोणत्याही झाडाशी मुळाशी ठेवा. कधीच ते कचऱ्यात टाकून द्यायचं नाही. हे कारण लक्षात ठेवायचं आहे. कारण ते अन्न आहे. काय फायदे होतात त्याच्याने? अनेक जण सांगतात.